नमस्कार, मी ज्योती. आपल्या ज्योती पाटेकर किचनमध्ये अगदी मनापासून स्वागत करीत आहे. तर आज आपण अक्षय तृतीयेनिमित्त मस्त अशी आमरस पुरीची थाळी करणार आहोत. तर त्यासाठी मी इथे 4 असे हापूस आंबे घेतलेले आहेत. तर हे 1 किलो आंबे घेतलेले आहेत मी. हे आंबे आपल्याला स्वच्छ असे धुवून घ्यायचे आहेत, कारण ह्यावर बराचसा असा चीक लागलेला असतो आणि धूळ वगैरे असते. तर त्यासाठी इथे मी पाणी घेतलेलं आहे एका बाउलमध्ये. आता हे आपल्याला मस्त असे छान धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी हाताने असे चोळून आपल्याला धुवून घ्यायचे आहेत. त्यासाठी आंबे हे धुणं खूप गरजेचं आहे. तुम्ही पाहू शकता आंबे मी इथे छान असे चोळून धुतलेले आहेत. आता हे सर्व या पाण्यामधून आपल्याला काढून घ्यायचे आहेत आणि ह्या पाण्यामध्ये आपल्याला आंबे भिजवून घ्यायचे आहेत. म्हणजे काय होतं, ह्या आंब्याची गरमी कमी होते, त्यामुळे अर्धा तास तरी आपण ह्या पाण्यामध्ये हे आंबे भिजत घालणार आहोत. आणि जेव्हा याचा गुणधर्म असतो आंब्यांचा तो अगदी कमी होतो. तर आपले आंबे भिजत आहेत तोपर्यंत आपण पुरीचं पीठ मळून घेणार आहोत. म्हणजे आपल्याला पुऱ्यासुद्धा करायच्या आहे. तर त्यासाठी एका परातीमध्ये मी 2.5 कप मैदा घेतलेला आहे आणि फक्त 2 चमचे मी इथे रवा घेतलेला आहे. अगदी थोडंसं ह्यामध्ये 1 ते 2 चमचे आपल्याला तेल घालायचं आहे आणि छान ह्या पिठाला आणि ह्या रव्याला चांगलं चोळून घ्यायचं आहे. ह्यामध्ये मी चवीनुसार मीठसुद्धा घातलेलं आहे. आता चांगलं चोळून घेतलं तेल की अगदी पुऱ्या आपल्या छान खुसखुशीत होतात. अगदी थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे. अगदी चपातीला किंवा पोळीसाठी आपण पीठ मळतो अगदी त्याप्रमाणे मळायचं नाही आहे, तर घट्ट पीठ मळायचं आहे. तर त्यासाठी मी अगदी थोडं थोडं पाणी घालून अंदाज घेऊन हे पीठ छान असं मळून घेणार आहे. आणि हे पीठसुद्धा आपल्याला 10 ते 15 मिनिटांसाठी ठेवायचं आहे. वरून थोडंसं तेलाचा हात लावायचा आहे, म्हणजे पीठ आपलं सुकणार नाही. आणि हे पीठ झाकून आपल्याला 15 ते 20 मिनटं ठेवायचं आहे, किंवा 10 ते 15 मिनटंसुद्धा तुम्ही ठेवू शकता. म्हणजे पीठ छान मुरला जातो आणि जो रवा घातलेला आहे आपण तोसुद्धा छान यामध्ये भिजला जातो. आता आपले हे आंबेसुद्धा आपण अर्ध्या तासानंतर हे बाहेर काढूया पाण्यातनं आणि स्वच्छ असे पुसून घ्यायचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता आंब्याचा रंग अगदी छान आलेला आहे. तर थोडासा चीक लागल्यामुळे हा आंब्याचा कलर आपल्याला काळा दिसत होता, परंतु धुतल्यामुळे अगदी स्वच्छ झालेले आहेत आंबे. तर आता आपण रस काढायला घेऊया. तर त्यासाठी आपण आंबे पिळायचे वगैरे नाही आहेत, तसे कट करून घेणार आहोत. तर तुम्ही पाहू शकता मी सर्व कट करून घेणार आहे आणि आंब्याचा फक्त इथे मी गर काढून घेणार आहे. आंबे इथे पिळणार वगैरे नाही आहे. तर अशा पद्धतीने आंबे आपल्याला कट करून घ्यायचे आहेत. अगदी सोपी पद्धत आहे. तर आंबे असे कट करून घेतल्यामुळे काय होतं, हे काम आपलं झटपटसुद्धा होतं. आंब्याचा गर अगदी पटकन काढून होतो आणि आपले हात जास्त खराबसुद्धा होत नाहीत. तर अगदी तुमच्याकडे एखादा चमचा असेल तर त्याने सुद्धा हे तुम्ही ह्याचा गर काढून घेऊ शकता. तुम्ही पाहू शकता साल अगदी स्वच्छ झालेले आहे. आता सर्व आंबे अशाच पद्धतीने मी कट करून घेणार आहे. हे पहा अगदी सहज गर निघत आहे याचा. तर स्वच्छ आपली साल झालेली आहे. आणि आता आपण दुसरा आंबासुद्धा कापायला घेऊयात. म्हणजे आपल्याला सर्व आंब्यांचं इथे जे मी 4 आंबे घेतले होते त्या सर्वांचा आपल्याला इथे गर काढून घ्यायचा आहे. आणि म्हणजे 4 आंब्याचा आपल्याला आमरस करून घ्यायचा आहे. तर इथे सर्व साल मी काढून घेतलेली आहे. तुम्ही पाहू शकता. आता जी कोय आहे ती आपण कशी साफ करायची ते पाहून घेऊया. तर कोईचं सुद्धा आपल्याला संपूर्ण अशाच पद्धतीने गर काढून घ्यायचं आहे. तुम्ही चमच्याने सुद्धा काढू शकता किंवा सुरीने सुद्धा काढू शकता. तुम्ही सुरीने आणि चमच्याने दोन्हीने इथे गर काढलेला आहे. आणि आपली कोय किती स्वच्छ झालेली आहे तुम्ही पाहू शकता. तर आता जर राहिलेली आपला साल होती त्याचीसुद्धा आपण गर काढून घेऊया. आपण 4ही आंब्याचं इथे गर काढून घेतलेलं आहे. हे पहा अगदी सुंदर इथे गर निघलेलं आहे सर्वच. तर इथे सर्व मी अशाच पद्धतीने एका मिक्सरच्या भांड्यामध्ये हा गर काढून घेतलेला आहे. तर आता ह्यामध्ये आपल्याला चवीनुसार साखर घालायची आहे. ती मी अर्धा कप इथे साखर घातलेली आहे आणि अर्धा कप मी इथे थंड दूध घातलेलं आहे. 2 ते 3 इथे बर्फाचे तुकडे घातलेले आहेत. बर्फाच्या तुकड्याने काय होतं, आपला आमरस अजिबात काळा पडत नाही. आणि अगदी थोडीशी मी इथे वेलची पावडरसुद्धा घातलेली आहे. तर अगदी पाणी न घालता फक्त आपण दूधच घातलेलं आहे. तुम्हाला जर पाणी घालायचं असेल तर पाणी घालू शकता, परंतु मी इथे दुधाचा वापर केला आहे. कारण दूध घातल्यामुळे तर आमरसाची चव आणखीन वाढते आणि आमरस अगदी आपला काळासुद्धा होत नाही. तर अशा पद्धतीने इथे आपला आमरस छान अगदी तयार झालेला आहे. तुम्ही पाहू शकता मस्त असा आमरस आपण तयार केलेला आहे. तर इथे आपल्या पुरीचं पीठसुद्धा छान असं मुरलेलं आहे. मी इथे 15 मिनटं ठेवलं होतं हे पुरीचं पीठ मळून. जास्त वेळसुद्धा ठेवायचं नाही तर मग काय होतं, हे पीठ आहे ना ते थोडंसं असं पातळ होतं आणि पुऱ्या आपल्या अगदी तेलकट होऊन जातात. तर आता ह्या पुऱ्या करायला घेऊया. तर आपल्याला जेवढ्या आकाराच्या पुऱ्या करायच्या आहेत तेवढे आपण इथे गोळे तोडून घेऊयात. म्हणजे काय होतं, आपल्या पुऱ्या अगदी झटपट इथे तयार होतात. पटापट आपल्याला पुऱ्या बनवता येतात. तर इथे मी आधीच या
पिठाचे गोळे करून ठेवले होते, त्यामुळे अगदी पटापट आपल्याला पुऱ्या लाटता येतात. हे पहा, मी अगदी पटापट इथे पुऱ्या लाटत आहे, म्हणजे अगदी वेळ कमी लागतो यासाठी. जर तुम्हाला मोठी अशी चपाती लाटून मग ह्याच्या पुऱ्या जर कापता येत असतील तरीसुद्धा तुम्ही तशा करू शकता, परंतु मला हे सोयीस्कर वाटतं. तर आता अशा पद्धतीने आपण सर्व पुऱ्या इथे करून घ्यायच्या आहेत. आता ह्या सर्व पुऱ्या मी इथे बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण तळायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी अगोदरच इथे तेल गरम करत ठेवलं होतं. हे पहा, आपल्या पुऱ्या इथे छान अशा लाटून झालेल्या आहेत. तर तेल गरम करून आपल्याला अगदी छान असं मध्यम तेल गरम करायचं आहे आणि मग त्यामध्ये पुरी सोडून छान अगदी उलटसुलट, जास्त वेळ करायची नाही. एका बाजूने फुगली की थोडीशी पलटी करून अगदी मस्त ह्या दुसऱ्या बाजूने सुद्धा आपल्याला तळून घ्यायचे आहे. तर ज्यांना उलटसुलट केली तर ह्या पुऱ्या आपल्या चिवट होतात. तर त्यामुळे फक्त एकदाच उलटसुलट करायची आहे आणि काढून घ्यायचे आहे. तर पुऱ्या पहा टम्म फुगलेल्या आहेत. तर सर्व पुऱ्या आपण अशाच पद्धतीने तळून घेऊयात. ही दुसरीसुद्धा मी पुरी अशाच पद्धतीने तळून घेणार आहे. तर इथे आपली आमरस पुरी छान अशी तयार आहे, तुम्ही पाहू शकता. तर अगदी झटपट आपली आमरस पुरी अगदी अर्ध्या तासाच्या आत आपण इथे बनवलेली आहे. तर येत्या अक्षय तृतीयेला तुम्हीसुद्धा माझी ही रेसिपी एकदा नक्की करून पहा आणि कमेंटमध्ये मला नक्की कळवा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते सुद्धा मला कमेंटमध्ये कळवा. आजचा व्हिडिओ शेअर करा जास्तीत जास्त, व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनेलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.